बातमी आहे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या इशाऱ्यासंदर्भात निलेश घायवळची संपूर्ण टोळी उद्ध्वस्त करणार असं अमितेश कुमार यांनी म्हटलंय। टोळ्यांना सहकार्य करणाऱ्यांना सुद्धा धडा शिकवणार पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी हा इशारा दिलाय। पुणे पोलिसांची विशेष टीम तैनात करण्यात आल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे। तर अमितेश कुमार यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। पाहूयात। गुंड निलेश घायवळ प्रकरणावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सर आहेत। सर, कशा पद्धतीने तपास सुरू आहे, कारण का अजूनही निलेश घायवळ जो आहे तो सापडत नाहीये। पुणे पोलिसांनी काय विशिष्ट मोहीम किंवा काय विशिष्ट प्रयत्न केला आहे? सर्व प्रकारचे प्रयत्न त्यांना आणि त्यांचे टोलीचे इतर जे फरार सदस्य आहेत त्यांना अटक करण्यासाठी पोलीस दल काम करत आहे। मला पूर्ण विश्वास आहे लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल। असे प्रकार उघडकीस आल्यानंतर जाग येते का, असं प्रकारचा प्रश्न उपस्थित होतो? नाही, हे एक अपवादात्मक घटना आहे। यामध्ये त्यांनी जास्ती डोका लावला होता आणि त्यांना भौतिक अशी कल्पना असतील की ते पकडला जाणार नाही। योग्य वेळी योग्य कारवाई झालेली आहे आणि यांना पासपोर्ट देण्यामध्ये जे कोणाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत त्यांना पासपोर्ट मिळवण्यासाठी झालेली आहे त्यांना सगळ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल। गुन्हा ऑलरेडी दाखल करण्यात आलेली आहे। सचिन घायवळवरती देखील काल गुन्हा दाखल झाला निलेश सोबतच। त्याला शोधलं जातंय का? तो बाहेर फरार झालेला नाही अजून, त्यासाठी काही वेगळी मोहीम राबवली जाते? सगळे मी सांगितले मुख्य आरोपी त्याचे टोलीचे इतर सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेले आहे त्यांचे शोधण्याची युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे। पूर्ण टोलीचे फाउंडेशन उद्ध्वस्त करण्यात येईल या भूमिकेने पोलीस दल काम करत आहे। धन्यवाद सर। तर या संपूर्ण टोळीचा जो गाभा आहे, पाया आहे, तो उद्ध्वस्त करण्यासाठी इथून पुढे पोलीस कार्यरत असतील अशा प्रकारचं मत पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे।